morning, all my dear students. Sir, what is consonant blend words? काय सर याचा अर्थ काय? व्यंजन मिश्रित शब्द. आता पहा मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अक्षर किती 26. त्यापैकी स्वर किती येतं इंग्रजीचे? ए ई आय ओ यू किती झाले? 5. आणि त्यानंतर बाकी येतं कॉन्सोनंट म्हणजे व्यंजन, ते येतं 21. पण जेव्हा दोन व्यंजन एकत्र येतात आणि त्या ठिकाणी जोड शब्द होतो म्हणजे मिश्र शब्द, मग मुलांना सर त्याचा उच्चार समजत नाही ना. मग सर कसं होतं, आपलं वाक्य एखादा शब्द आहे ना तो चुकून जातो. म्हणून मित्रांनो, त्यासाठी मी आज तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ आणला. हे तुम्ही शेवटपर्यंत बघा. तुमच्या मनातला हे शब्द जर तुम्ही जोड शब्द जर बघितले ना, ब्लेंड वर्ड्स, तर तुमच्या लक्षात येईल की सर आता मला इंग्रजी 100% यायली. फर्स्ट ऑफ ऑल आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट. तुम्हाला एक विनंती करतो सर मी. कशामुळं काय करतो सर, की तुमचा मुलगा कोणत्या स्टेजला आहे हे आधी शोधा. माझ्या मुलाला एबीसीडी येते, पण सर माझा मुलगा खडखडमध्ये एबीसीडी येते झडपर्यंत, पण त्याला ते इंग्रजी वाचायला गेले की जमत नाही. मग काय करावं सर? बरेच पालक म्हणतात सर माझ्या मुलाला कसं एबीसीडी येतो पण उच्चार समजत नाही. प्रोनाउन्सिएशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर इंग्लिश लँग्वेज. काय म्हणलं मी, की आपल्याला उच्चार नाही आले तर उच्चार तर काय फायदा नाही. मग सर कशी शिकाय सर? आता या ठिकाणी पहा, LRSTW SPR आणि STR हे जसं आता हे शब्द मी अक्षर दिलं अक्षर. पण मित्रांनो, जेव्हा हे दोन अक्षर बी सोबत BL, आता एल आहे पण जेव्हा त्यासोबत बी येतं ना, BL होतं, तर त्याचा उच्चार काय सांगा? बल होते. म्हणून बल असा नाही. हीच तर ट्रिक तुम्हाला आज सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुमच्या मनातली भीती 100% घालणारच आहे. मग सर हाऊ टू प्रोनाउन्स, कसा उच्चार करायचा? ब्ल. लक्षात ठेवा. हे काय झालं? ब झालं. पण ते ब कसं आहे सर? ते अर्ध आहे. लक्षात ठेवा. ब कसं आहे? अर्ध. आणि हे ल पूर्ण घ्या. काय आहे इथं? ब्ल. आता ब्लवरचा ब्लँक आहे का नाही? ब्लास्ट. ब्ल ब्ल. ब लास्ट नाही म्हणायचं, ब्लँक असं नाही म्हणायचं. मी काय म्हणतो? ब्लास्ट, ब्लँक. काय पण तुम्ही आता तुम्हाला एक मी विनंती करणार आहे मित्रांनो, जेव्हा मी एखादा शब्द लिहितो आणि एक दोन शब्द सांगू ना, तर तुम्हाला त्यावरचे शब्द शोधा. असे ब्लँक, ब्लास्ट, असे अजून काही BL आलेले ज्या ठिकाणी बी आणि एल सोबत आहे ना, त्या ठिकाणी त्याचा उच्चार ब्ल करायचा. काय करायचा? ब्ल. एक अक्षर समजलं. दुसरं पहा आता, क्ल. क्ल म्हणजे काय? सी आणि एल, क ल असं म्हणायचं नाही, क्ल म्हणायचं. क्ल पहा, क अर्ध घ्या आणि त्याला ल जोडा. काय झालं? क्ल. क्ल आहे. क्ल म्हणजे काय? क्लास. क्लेम, क्लोज. किती शब्द? क्लास, क्लेम, क्लोज. मित्रांनो काय सांगितलं मी? CL म्हणजे क्ल, क्लोज, क्लेम. ऐका आता हे फ आलं, फ्ल, FL, फल नाही, फ्ल. फ अर्ध घ्या, त्याला ल जोडा. फ्ल. आता फ्लवर शब्द सांगा. फ्ल. फिल्म आहे का नाही? फिल्म. सांगा 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 सांगा, प्रयत्न करा. तुम्हाला असे शब्द काय करायचे, तुमच्याकडे पुस्तक नाही घ्यायचं, त्यामध्ये F आणि L जिथं इथं आलं, फ्लो आहे का ना? फ्लो, फ्लाय, फ्लाइंग अशी. नंतर ग्ल. किती आहे? ग्ल म्हणजे काय? हे ग आणि ल म्हणजे हे अर्ध ग घ्या, नंतर त्याला ल जोडा. हे झाला ग्ल. ग्लास आहे का ना? ग्लास. अजून जिथं जिथं जी आणि येते त्याला ग्ल म्हणजे ग्लास असं समजून तुम्ही पुढचे शब्द तुम्हाला शोधायचे येतात. मी प्रत्येक शब्द सांगणार आहे. तुम्हाला पुस्तक घ्यायचं इंग्रजीचं, कोणतंही पुस्तक घ्या, वर्तमानपत्र घ्या ना, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा भेटत असतं तुम्हाला. जी आणि शोधा, वाचन करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. वाचा आधी, पहा आधी ऐकायचंय. श्रवण, भाषण, वाचन, लेखन हे आपल्या शिकण्याच्या पायऱ्या आहेत.
आता पहा हे प्ल प्लीज प्ल हे प आहे आणि हे ल आहे. काय झालं याचं? प्लीज प्ले. किती सोपं आहे. प्ले प्लीज प्लेट पाम प्लाम प्लाम नाही PLA असं असतं पा नाही. प्ले प्लीज असं आहे. आता हे स्ल स्लाइड स्ल येत स आणि ल स्ल स्लाइड स्लो स्लोली रीड स्लोली डोंट हरी. हळू वाचा पण योग्य उच्चार आला पाहिजे. स्ल स्लाइड स्लिम काय पण येतात हे ब ब्र याचं काय ब आणि आर आलं तर इथं ब्र ब्र घ्यायचं आहे. सर ब्रदर ब्राईट ब्रिंग कितीतरी अहो हे शब्द आले सर. ब्र हे लक्षात उच्चार ठेवा. ब्र आलं बी आर आलं ब्र ब्रदर ब्रिंग ब्राईट ब्राऊन कितीतरी शब्द आहेत ब्र. शोधा असे आणि तुम्हाला जेवढे भेटतील तेवढे तुम्ही काय करा असे बहीवर लिहा. तेवढं एकच शब्द एक घ्यायचा बी आर घेतं फटाफट शोधा शब्द विचार करायचा. गुगल डिक्शनरी आहे तेवढं टाका. डिक्शनरी टाकायचं बी आर किंवा पुढे बी आर वरचे शब्द टाका म्हणजे ते फटाफट टाकते. मग त्याची यादी घ्या वाचा प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आता क्र क्र म्हणजे काय? सी आणि र आलं तर या ठिकाणी त्याचा उच्चार असा क्र होतो. जसं की क्रॉस क्राय क्राईम क्रोकोडाईल क्रो क्र आलं का नाही. आता ड्र ड्रीम ड्र ड्रीम ड्रायव्हर ड्राय किती शब्द अजून पहा किती सांगितले मी शब्द. आता हे फ्र फ्राय फ्र वाचा फ्र याला आलं की आपण असं फ्र वाचायचं आहे. फ्र फ्र म्हणजे फ्राय फ्रँकली फ्राय फ्रॉग मला सोपा शब्द फ्रॉग. फ्रॉग म्हणजे काय बेडूक. फ्राय म्हणजे तळणी. फ्रंट म्हणजे फ्रंट फ्रंट म्हणजे समोर आहे का नाही. असं आपल्याला त्याचा उच्चार करायचा. तर इथे पुढे पहा ग्र ग्रो ग्र ग्र ग्राउंड सोपे सांगा ना तुमचं ग्राउंड. अजून तुम्हाला कोणता शब्द होत आहे ग्रो वाढणे आहे का नाही. ग्राउंड ग्रीन रोजचा ग्र जी आर पण काय म्हणतो ग्रीन ग्रीन म्हणजे काय हिरवा. अजून भरपूर शब्द आहेत तो शोधा. आता प्र पी आर एल की प्र घ्यायचं प्र प्रवीण आहे का नाही. प्रे प्रे म्हणजे काय प्रार्थना. प्रेस प्रेस डोंट प्रेस दाबू नको म्हणजे काय प्रेस प्र PRE प्रेस. इथं पहा आता ट्र 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 काय सर ट्रचं ट्रॅक्टर होतं ना ट्रॅक्टर ट्राय ट्रिम कितीतरी शब्दात शोधा तुम्ही. आता स्क आल्या स्क SC आलं तर स्क घ्या स्क स आणि स्क स्क्रोल आहे का नाही. स्कूल सगळ्यात सोपा शब्द आपला स्कूल स्कूल म्हणजे काय 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 शाळा. स्क येते का नाही स्कू म्हणतो बघ स्कू आणि SCHWL स्कूल म्हणजे शाळा. हे पहा स्क स्क. आता हे सर तुम्ही सारखंच स्कच पण ह्याचा सुद्धा उच्चार स्कच होतोय पण कसा होतोय पहा सांगतो तुम्हाला. आणि कोणता शब्द स्काय आहे का ना SKY स्काय स्किम स्किल मला इंग्रजी शिकवण्याची स्किल आहे ना कला. आता स्लीप स्लीप स्ल हे स आणि हे ल स्ल स्लीप स्लीपर. अजून शब्द घ्या शोधा पटापट. स्ल स्लीप स्लोली किती स्लो 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 म्हणजे हळू. आता हे स्म स्मूथ स्म स्मूथ स्मॉल काय स्मार्ट किती शब्द आहेत. नंतर स्न स्नेल स्न स आणि न आलं की स्न स्नेल SNAL स्नेल म्हणजे गोगल काय हे का ना. आता स्प आलं
स्प्राईट. तुम्ही ते स्प्राईट येता का? काय म्हणू पा दुकानावर स्प्राईट, यालाच पा स्प्राईट SP. मग याला काय म्हणायचं? स्प्राईट, स्प्रेड असं होते. द यस आणि टी आले की स्ट घ्यायचे. जसं की आपण स्टँड, स्टमक, स्टमक म्हणजे पोट. आता SW, आता यावर काय आहे? स्विंग, SW स्विंग म्हणजे काय? झोपाळा, राईट. आता पुढे काय आहे? बी आणि टी आल्या काय? बोट, काय घेऊ सर आता हे वेगळं झालं सर, मला विसरू ना. मित्रांनो, बी आणि टी ब अर्ध घ्या, ब असं उच्चारायला पाहिजे. हे ऍक्ट, ACT म्हणून ऍक्ट, फॅक्ट, इनफॅक्ट. एफ आणि सॉफ्ट, काय होईल? सॉफ्ट, SOFT, सॉफ्ट म्हणजे मऊ. हे पहा, पी आणि टी, किप्ट. हे स्ट, आता इथलं स्ट म्हणजे स्टँड, इथं पण आलं स्ट. इथं पण इथं स म्हणजे ते हे पहा, डुओ म्हणजे काय? DW, डुओ. मग हे सर DW कसं लिहायचं सांगा बरं? डुओ. हे काय? स कसं लिहायचं सांगा बरोबर? स कसं लिहायचं? याचं काय होईल? टू. कसं होईल? टू अर्धा बरोबर आहे. आता हे तुम्हाला उच्चार आले मित्रांनो, तर तुमचं इंग्रजी वाचन 100% सुधारणार आहे. एकही चूक होणार नाही. इथं पाहता SPR 3 शब्द आहेत. काय? जसं की स्प्रेड, स्प्रिंग, स्प्रे. अजून सांगा, तुमच्या मनात तुम्ही अजून शब्द शोधा, प्रॅक्टिस करा. नंतर STR आलं तर स्ट्रॉंग, आय एम अ स्ट्रॉंग बॉय असं म्हणायचं. नंतर स्ट्रॉ, नंतर स्ट्रीम म्हणजे प्रवाह. आता मित्रांनो, अशी तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना, तर तुम्हाला तुमचं एकही वाक्य इंग्रजीमधलं चुकणार नाही. त्याचबरोबर तुमचा उच्चार, प्रोनाउन्सिएशन अजिबात चुकणार नाही. असे शब्द घ्या, जोड शब्द घ्या, तर आपण ब्लेंड वर्ड्स म्हणतो, ते घ्या, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद.